वारीमध्ये 4 रिंगण असतात टोटल. आखरीचा रिंगण एवढा खास का असतो, एवढा तुमचा उत्साह का बघायला मिळतो? रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय नाव माऊली तुमचं? अभिषेक देसाई. कुठनं तुम्ही? मुंबई. खार दांडा कोळीवाडा. अच्छा, खार दांड्यावर ना? वर्ली वर्ली लोअर परेल सर्व मुंबईवरनं आलेत बघा. पहिलाच वर्ष, पहिल्यांदाच आले. कसं वाटतंय? एकदम म्हणजे भारावून आला आता म्हणजे शहारे आले तुम्हाला भेटला आणि रोज तुमची वारी बघायचो, असं तुमचे व्हिडिओ बघायचो आणि त्याच्यात असं म्हणजे कधी निघतोय ह्याच्या पाठी लागलेलो. बोला कधी निघतोय तर हा बोला रिंगणाला आपण जाऊया एक दिवस. आज वाकरीचा रिंगण आहे आणि नक्की या सर्व वारकरी आपले आनंद व्यक्त करतात तिकडे वाकरीच्या रिंगणामध्ये. हा, रामकृष्ण हरी. छान वाटलं तुम्हाला तुमच्या गोष्टीमुळे? आज खूप यंगस्टर मुलं पण आहे ना, आज वारीला येत आहेत भरपूर. ते बघून खूप बरं वाटतं ते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर कल्पेश माऊली पण आहेत आपल्यासोबत. रामकृष्ण हरी. मागच्या वर्षी पूर्ण वारीमध्ये होता, यावर्षी आजपासून जॉईन झालाय. काय बोलणार? थोडं मिस झालं म्हणून थोडं वाईट वाटत होतं, पण शेवटी आलो आणि आज शेवटचं रिंगण भेटेल तर मजा पूर्ण होऊन जाईल. आपण आता बाजीरावांची विहीर, वाखरी आणि भंडीशेगावच्या बरोबर मध्ये, आणि आज शेवटचं रिंगण होऊन आपण वाखरीकडे प्रस्थान करूया, जो आपला शेवटचा मुक्काम असेल पंढरपूरच्या आधीचा. तेव्हा तर आज रिंगण आहे, मोठा गोल रिंगण आहे. हा, तर रिंगण सोहळा पण तुम्हाला दाखवतो. कितवा रिंगण आहे? चौथा ना? चौथं रिंगण सोहळा आहे. जाऊया आणि आनंद लुटूया माऊलींच्या वारीमध्ये. चला. तर आणखी एक माऊली मित्र आलेत. रामकृष्ण हरी. हो, खास आपल्या रिंगण सोहळ्यासाठी सुट्टी काढून. मी मागच्या वर्षी पुणे ते सासवड केलं होतं. या वर्षी मला पुणे ते सासवड पर्यंत सुट्टी भेटली नाही. रिंगण सोहळ्याची सुट्टी काढून मी आलोय वाकरीला. ब्रह्मनाद असेल किंवा जो गोल रिंगण असो, तो मला अनुभवायचा होता, त्यासाठी मी आलोय. आणि अनायाला सुद्धा वारीला आले पाहिजे. उमा आणि अनाया दोघी सुद्धा. आम्ही वाट बघतोय. व्हिडिओ खूप छान असतात, आम्हाला फार आवडतात. आणि वारीचे मी मनीषा शिंदे जुईनगर. हा, ही मिस्टर, मुलगी आणि माझ्या बहिणी. रामकृष्ण हरी. आई पण आहेत. माझी आई आहे, मावशी आहे. झालं मग दर्शन, माऊलींचं दर्शन झालं. चालेल, रिंगण सोहळा पण एन्जॉय करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. बघा, पंढरपूरला जाण्याच्या आधीच वाकरी गोल रिंगणामध्येच विठ्ठल रखुमाईचे दर्शन होत आहेत. रामकृष्ण हरी. हे बघा कसा आकारलाय ना. कसं वाटतंय राहुल? एक नंबर, एक भारी. म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी युनिक बघायला भेटतंय. मस्त आहे. त्यांनी बनवलं त्याला सलाम. आणि तिकडे मांजर पण आहे बघा, तुम्ही पाहू शकता. विठ्ठल रखुमाई. रामकृष्ण हरी. हा माऊली, तुम्ही बनवलं काय? हो, काय नाव तुमचं? माझं नाव दयानंद वसंत पांचाळ. हो, मी बनवलेलं. माझा जो वारीमध्ये जो वारकरी आहे, जो आळंदीहून पांडुरंगाला भेटण्यासाठी जो इथं आलेला आहे, त्याला एक ऊर्जा देण्यासाठी, त्याला एक बळ देण्यासाठी रिंगणामध्ये एक स्वयंभू प्रगट झाला हे दाखवून देऊन त्याला एक ऊर्जा देण्यासाठी एक मनामध्ये कला ही झाली, त्यातून हे साकारलं. आणि इथे विठू रखुमाईच्या मूर्तीच्या बाजूलाच आणखी एक माऊली आहेत. रामकृष्ण हरी. ह्या कोण आहेत? माझ्या कुक्कूची पहिलीच वारी आहे. माणसांची वारी तर सगळेच करतात, पण यांची वारी करायला भाग्य पाहिजे. यांना कोण करून देणार आहे वारी? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रिंगण सोहळ्यासाठी खास आलेत बघा. रिंगण सोहळ्यातले सगळे व्हिडिओ पाहिलेत आम्ही. तुम्ही खूप चांगलं काम करताय. प्रवीण माऊली आलेत बघा हडपसपुरावरनं. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. ट्रॉम्बेवरनं माऊली दिसतात बघा. रामकृष्ण हरी. काय नाव? जयवंत कोळी. जयवंत कोळी. आणि चंद्रकांत कोळी. आषाढी म्हणजे पूर्ण वारी करताय आळंदी ते पंढरपूर. माळशिरस म्हणून तिथून मग सुरुवात. दोन्ही चंद्रकांत कोळी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठले? पनवेलचे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय महाराज नाव तुमचं? नाव अमोल नारायण जाधव. मी राहतोय आळंदीला. माझी वारकरी शिक्षण संस्था आहे. रामकृष्ण हरी. या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करत असताना हे सर्व बालगोपाल मंडळी शाळा पण शिकतात आणि शाळा प्लस आध्यात्मिक शिक्षण या आपल्या अध्यात्माचा वारसा यांना लाभावा त्यामुळे या विद्यार्थ्यांना दरवर्षी मी इकडे वारी करता आणत असतो. या विद्यार्थ्यांचे आळंदीकर मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, आमच्या दिंडीमधील भाविक मंडळी असतील, खूप व्यवस्था घेतात. आणि आज या तरुण पिढींना जर आत्ता जर हे कळालं की वारकरी संप्रदाय काय आहे, या भजनाचा आनंद काय आहे, साधू संतांची संगती काय आहे, हे जर कळालं तर पुढच्या पिढींना ते नक्कीच उपदेश करतील, सांगतील की बाबांनो यातच धन्यता आहे. आणि खरं सांगतो जीवनामध्ये दुसरा कुठंच सुख प्राप्त होऊ शकत नाही. साधूच्या संगतीमध्ये आणि भगवत नामामध्ये सुख प्राप्त होतं. हे आता या वयात या मुलांना शिकता येतं आणि कळतं. ते ज्या म्हणजे मोठे होतील त्यावेळेस आपला परमार्थ शुद्ध परमार्थ करतील हीच धारणा करून ते वारीमध्ये येत आहेत. एकदा बोला रामकृष्ण हरी. आणि ते साहिल माऊली दिसतात बघा. रामकृष्ण हरी. आपल्या मित्रासोबत आलेत. काय नाव? अनुष शेलार. पहिली वारी आहे. खूप मस्त अनुभव वाटतोय आम्हाला आणि सगळ्यांनी वारी करावा. एकदा अनुभव घ्यावा सगळ्यांनी. नक्कीच नक्कीच. पहिल्यांदा आलाय आणि कसं वाटलं आनंद बघून सर्वांचा? मस्त आनंदी रम्य वाटतंय. आता तर पालखी येणार आहे माऊलीची. माऊलीची पालखी आल्यावर जे दिंडीकरू असतात ते कशी धमाल करतात, आनंद लुटतात ते बघूया. रामकृष्ण हरी. तर पुण्यापासून आजपर्यंत घर बसले दिलेत ना तुम्हाला माऊलींचे दर्शन, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. आणि आपली मेहनत आवडत असेल तर आपल्या या वारकऱ्याची जी ट्रॅव्हल कंपनी आहे जी येणाऱ्या दिवसामध्ये हैदराबाद, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया सारख्या
कंट्रीजमध्ये जाणार आहे तर त्याला नक्की सपोर्ट करा. आणि आपले जे ट्रिपचे फ्लायर्स आहेत ते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला किंवा व्हॉट्सअप स्टेटसला नक्की ठेवा आणि आपल्याला सपोर्ट करा. आणि बाकी माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती फोन करा. रामकृष्ण हरी. आणि पुलावरनं तुकाराम महाराजांची पालखी जाताना दिसते बघा. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज. रामकृष्ण हरी. तर दिंडी क्रमांक 143चे वारकरी भेटलेत बघा. रामकृष्ण हरी. आणि त्यांचा उत्साह बघताय. म्हणजे वारीमध्ये 4 रिंगण असतात टोटल. वाकरीचा रिंगण एवढा खास का असतो? एवढा तुमचा उत्साह का बघायला मिळतो? माझं नाव माऊली नीळ. वाकरीच्या रिंगणामध्ये हे रिंगण झाल्यानंतर पंढरीनाथाच्या भेटी करता आपण गेले 20-22 दिवस जे चालत आलेलो आहोत. काही उद्या आपल्याला परमात्म्याच्या भेटीची जी आस लागलेली आहे ती पूर्ण होणार आहे. आणि म्हणून हे शेवटचं रिंगण अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण या ठिकाणी साजरं करत असतो. ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये चालत असताना त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं चैतन्य हे या वाकरीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता उद्याच्याला आपण पंढरीमध्ये प्रवेश करणार आहोत आणि ज्या करता आपण पंढरीमध्ये आलो त्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला होणार आहे. म्हणून हा वाकरीचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. पंढरीनाथ भगवान की जय. आणि बोलता बोलता माऊलींची पालखी पण आलेली आहे बघा. माऊली रिंगण करतायत बघा. रामकृष्ण. चला मंडळी, एक ओव्हरऑल व्ह्यू देतो तुम्हाला. तर नक्की कमेंटमध्ये सांगा किती वारकरी असतील या रिंगण सोहळ्यामध्ये. इथे बघाल तिथे तुम्हाला माऊलींचे भक्त दिसतात बघा. 29वी दिंडी आहे. आणखी अशा 200 दिंड्या बाकी आहेत. तर तेही ॲड करून अंदाज लावा किती वारकरी दिसतात तुम्हाला, किती माऊली दिसतात तुम्हाला. कृष्ण हरी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग 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 हरी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग 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 हरी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी.
पांडुरंग पांडुरंग करमान 11 नाही दिंडीला येऊन 2 वर्ष झाली आम्हाला. नवीन उत्सव आम्हाला काही जास्ती बोलता येत नाही. आम्ही वसईमधून आलेले आहेत. आम्ही गेले वसई, नायगाव, अर्नाळा, कोचिवडा, कोळीवाडा, नायगाव, कोळीवाडा इकडून आलेले आहेत. गेले 20-22 वर्ष झाले आपल्या दिंडीमध्ये. पुण्याची दिंडी आहे ही, गोरेकर संता रथामागे 11 क्रमांक. गेले 20-22 वर्ष झाले ही दिंडी आपण, या दिंडीमध्ये आपण वसई विरारवाले सामील होतो. आपली साधारण 300-350 लोक असतात. एक जय मारूया. 16 आहे वारीचा सण आहे पंढरीचा, 16 आहे वारीचा सण आहे पंढरीचा, मेळा भरलाय वैष्णवांचा. आता फक्त विठू माऊलीच्या दर्शनाचा. बोला राम कृष्ण जय श्रीराम. आम्ही परळपासून प्रवास करत आहेत. आम्हाला खूप छान वाटतं आणि नेहमी असं वाटतं की आम्ही इकडे येतच राहो आणि पांडुरंगाच्या कृपेने खूप आशीर्वाद घेतच राहो. असं आम्हाला खूप आनंद आणि आनंद. माऊली 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 राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.